मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात सरकारनं 2 प्रतिज्ञापत्र सादर केली असून या दोन्ही प्रतिज्ञापत्रात विरोधाभास असल्याचा दावा विरोधी याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात केला। मराठा समाजाचं मूळ उगम आणि अचूक ऐतिहासिक माहिती सरकारकडे नसल्यानं आरक्षण देता येणार नाही, त्यामुळे आरक्षण देण्याचा मुद्दा मागासवर्गीय आयोगाकडे वर्ग करावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली। दरम्यान सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर अंतिम सुनावणी करू आणि त्यानंतर योग्य वाटल्यास हे प्रकरण मागासवर्गीय आयोगाकडे वर्ग करू असं मुंबई उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं। 27 फेब्रुवारीपासून मराठा आरक्षणाच्या अंतिम सुनावणीला सुरुवात होणार आहे। शिनाबोरा हत्या प्रकरणातील आरोपी पीटर मुखर्जीची चौकशी पूर्ण होण्याआधीच राकेश मारिया यांची बदली झाली। खुद्द राकेश मारिया यांनीच हा खुलासा केला। त्यामुळे शिनाबोरा हत्या प्रकरणाच्या तपासात कोण हस्तक्षेप करत होतं का असा सवाल उपस्थित होतोय। पोलीस दलात महत्त्वाची पदं भूषवणारे IPS अधिकारी राकेश मारिया निवृत्त झाले। ABP माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत राकेश मारिया यांनी शिनाबोरा हत्या प्रकरणाच्या तपासाची इनसाइड स्टोरी कॅमेरासमोर मांडली आहे। ये जो कहना कि ये कमिश्नर ये ऐसे करता नहीं है, इट इज एब्सोल्युटली रॉन्ग। किसने ये नहीं कहा था कि ये कमिश्नर इतना इंटरेस्ट क्यों ले रहा? जब मैंने एज कमिश्नर ऑफ पुलिस एस्तर अनुया का केस डिटेक्ट किया, किसने ये नहीं कहा था? आपको याद है वो जो सीरियल मॉलेस्टर के केसेस थे वेस्ट रीजन और सेंट्रल रीजन में, जिसमें एक आरोपी ने 35 माइनर लड़कियों को उसने मॉलेस्ट किया था, उस केस में मैंने पर्सनल इंटरेस्ट लेके। जगात जो दुर्बळ आहे त्याचं कोणीही ऐकत नाही आणि जो शक्तिशाली आहे त्याच्या चुकाही जग मान्य करतं। त्यामुळे भारताला शक्तिशाली बनण्याची गरज असल्याचं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलं। ते नागपुरात एका कार्यक्रमात बोलत होते। गोंदियाच्या देवरी तालुक्यात ऐन बाजारात पिसाळलेल्या कुत्र्यानं हैदोस घातला। या कुत्र्यानं तब्बल 15 लोकांना चावा घेतला, त्यामुळे त्यांना तालुका रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्या कुत्र्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिक सातत्यानं लावून धरत आहेत।